जय महाराष्ट्र. नमस्कार. मी पत्रकार सचिन सुभाषराव जुचंद्र. आपण पाहू शकता नागरिकांना किती प्रॉब्लेम होत आहे एवढ्या लांब चालत जायला. तिथे रिक्षाच्या सुविधा जर स्टेशनपर्यंत गेल्या तर किती बरं होईल. जय महाराष्ट्र. ब्रिज चालू करतोय. हां, तर पाहू शकता. तर मान्य हायकोर्टाला विनंती आहे की तुम्ही स्टे ऑर्डर दिलेली आहे. तिथे स्टे ऑर्डरसाठी जर ब्रिज चालू झाला तर बरं होईल. एवढा खर्च करून हा ब्रिज बनवला आहे. पाहू शकता जो तर 20 करोडच्या आसपास खर्च केला या ब्रिजसाठी. मग हा ब्रिज कशाला बनवायला दिला तर तुम्हाला चालू नव्हता करायचं तर. कॉन्ट्रॅक्ट का दिलं गेलं, ठेका का दिला गेला. एवढा नागरिक लोक एवढा त्रस्त होऊन चालणार, एवढा लांब जाणार, रात्री अपरात्री पण चालणार. पाहू शकता किती नागरिक आहेत. बरोबर की नाही जयप्रकाश. ब्रिज चालू झाला पाहिजे ना. पाहू शकता तुम्ही एवढी लोक जर चालतात आहे आणि म्हातारे कोतारे माणसं कशी जाणार एवढ्या लांब चालत. त्यांचा पण विचार करा, ज्येष्ठ नागरिकांचा विचार करा. मान्य हायकोर्टाला विनंती आहे की तुम्ही स्टे ऑर्डर उठवून टाका. एवढ्या नागरिकांना एवढ्या लांबपर्यंत चालायला लागतं आहे. तुम्हाला पुन्हा ब्रिज दाखवतो मी. पाहू शकता एवढा 20 करोड रुपये खर्च केला ब्रिजसाठी. पाहू शकता या ब्रिजसाठी बघा दोन्ही बाजूने. तर इथे ताबडतोब रिक्षा जाण्यासाठी व्यवस्था करा. पाहू शकता हे काय यांच्यासाठी दिलंय का, या फेरीवाल्यांसाठी दिलंय का, धंदा लावण्यासाठी दिलाय. हा ब्रिज काय यांच्यासाठी बनवलाय का, फेरीवाल्यांसाठी बनवलाय. त्या 20 करोड रुपये खर्च करून हा ब्रिज बनवला तो यांच्यासाठी बनवलाय का, ते फेरीवाल्यांसाठी बनवला का 20 करोड खर्च करून. मान्य हायकोर्ट जरा बघा तुम्ही, हे यांच्यासाठी बनवलाय का ब्रिज. हा 20 करोड रुपये जनतेचा पैसा आहे. जनतेने पैसा टाकला याच्यामध्ये. बरोबर की नाही दादा. जनतेने पैसा टाकला आहे आणि तुम्ही डायरेक्ट स्टे ऑर्डर दिली हायकोर्ट. पाहू शकता या नागरिकांचा एवढा प्रॉब्लेम होणार आहे. चालणार ज्येष्ठ नागरिक कसे जाणार, किती लांब चालायचं बघा. दाखवतो तुम्हाला मी. मी नागरिकांना मध्ये घेत नाही म्हणजे त्याला प्रॉब्लेम नको म्हणून मी एकटाच बोलतोय. बघा एवढी माणसांची गर्दी आहे. पाहू शकता. तर मान्य हायकोर्ट तुम्हाला विनंती आहे की तर इथे लक्ष द्या. नायगाव पूर्वमध्ये हे धंदे लावण्यासाठी दिले का, यांच्यासाठी एवढा 20 करोड रुपये खर्च करून ब्रिज बनवला का. या लोकांसाठी बनवला, या लोकांसाठी बनवला का. हे नागरिक एवढे चालतात आहे. पाहू शकता बघा इथे मंगेश नारायण चव्हाण उपोषणाला सुद्धा बसलेत या ब्रिजच्या कामासाठी. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आंदोलनं सुद्धा झाली पण हे ब्रिज का सुरू झाला नाही. आणि मान्य हायकोर्ट तुम्ही डायरेक्ट स्टे ऑर्डर देऊन टाकली. पाहू शकता हे याच्यासाठी बनवला का, हे दुकानांसाठी बनवलाय. हा जो ब्रिज बनवला 20 करोड रुपये खर्च करून तो दुकानांसाठी बनवलाय. ताबडतोब इथे चालू झाला पाहिजे. मान्य हायकोर्टाला विनंती आहे. पाहू शकता बघा हा रेल्वेच्या इथपर्यंत जाणारा ब्रिज आहे आणि ते ऑर्डर जरा उठून नका. विनंती आहे हायकोर्टाला. पाहू शकता बघा हे यांच्यासाठी दिलंय. बघा पाहू शकता हे 5-5 फुटाचे गाले होते आता 15-15 फुटाचे झाले आहेत. बघा पाहू शकता बघा हे गाले बघा. बघा बघा किती आरपार गेले बघा गाले. बघा हा रेल्वे ब्रिज आहे. इथपर्यंत नागरिकांना चालत यायला लागतंय. बघा पाहू शकता तुम्ही किती मोठ्या संख्येत नागरिक चालत येत आहे बघा. आणि मला धमक्या कोणी द्यायच्या ना हा व्हिडिओ केल्यावर. मी परत सांगतो, नाही तर डायरेक्ट मी कंप्लेंट करून टाकीन.
हा, ह्या नागरिकांचा एवढा प्रॉब्लेम होतो, एवढा लांब चालत जायला लागलं नागरिकांना. म्हातारे कोतारे नागरिक कसे चालतात? हे वजन वगैरे घेऊन हे धंदे लोकांसाठी दिले का? पाहू शकता किती लोक प्रमाणात आहे इथे. तर मान्य हायकोर्टाला विनंती आहे की स्टे ऑर्डर जी दिली ती कॅन्सल करण्यात यावी. जय माल.